यांचे मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी मुख्यप्रमाणे आहे, पण त्याचबरोबर जे प्रगतशील शेतकरी वेगवेगळे उपक्रम शेतात करत आहेत आणि त्याच्यामध्ये हाय डेन्सिटी कल्टिवेशन हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. परवाच माझं काही इन्व्हेस्टर बरोबर बोलणं झालं. IIT रोपर आणि नॅस्कॉमचे लोक, त्या लोकांनी मला हा प्रश्न विचारला की हाय डेन्सिटी कल्टिवेशन करताना हा टुंबू कसा वापरता येईल. त्या संदर्भात मी बोलणार आहेच, पण सुरुवातीला रोबोबद्दल बोलण्याऐवजी किंवा रोबोटची वर एकदम उडी मारण्याच्या ऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, मी कुठे तिथे बोलव का. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय याच्याबद्दल आपण 5-10 मिनिटं बोलूया, जास्ती नाही, कारण मी जास्ती टेक्निकल जाणार नाही, पण एकदम त्याची थोडी सुरुवात करू आणि मग आम्ही जे शेतकऱ्यांसाठी केलं आहे म्हणजे 3.5 वर्ष जोश AI सोल्युशन्स ही कंपनी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या गायडन्स खाली कापसासाठी यंत्रमानव बनवत आहे. हा यंत्रमानव पेरणी ते वेचणी हे सगळं काम स्वतः करतो. हा यंत्रमानव स्वयंचलित आहे. खरं तर त्याला ऑपरेट करायला माणसाची सुद्धा जरूर लागणार नाही. त्याच्या ट्रायल्सही आम्ही घेतल्या, पण सध्या तरी आम्ही सांगतोय की एक ऑपरेटर लागेल सगळं काम करायला. त्याच्यामध्ये पेरणी आहे, त्याच्यामध्ये इंधन आहे, त्याच्यामध्ये कीटकनाशक किंवा फर्टिलायझर, न्यूट्रिशन याची फवारणी सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कापसाचं वेचणी यंत्र आम्ही बनवलं आहे. त्याच्या ट्रायल्स आम्ही गेले 2.5 वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी घेत आहोत. अकोटला पहिली ट्रायल घेतल्या होत्या, तेव्हा लगेच दादाही भेटले होते संघटनेचं. त्यानंतर PDKV मध्ये काही ट्रायल्स घेतल्या आणि आता तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला पहिलं बक्षीस दिलंय AI फॉर ऍग्रीकल्चर, कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीसाठी. याच्यासाठी 25 लाखाचं बक्षीस मिळालं आणि ते पूर्ण यंत्र म्हणजे त्यांनी ते वेचणी करणारे आमचे रोबो आहे ते पंजाबराव कृषी विद्यापीठाला टेस्ट करायला त्यांनी अपॉइंट केलं आणि त्याचं टेस्टिंग ऑगस्ट पासून चालू झालेलं आहे. आता परवाच मी यंत्रमानव आहे जे कापसाची वेचणी करतं त्याचं एक मॉडेल परवाच मी घेऊन आलेलो आहे पुण्याहून. आणि पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये आम्हाला एक मोठी जागा दिली गेली आहे की जिथे आम्ही AI डेव्हलपमेंट सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्तेचं सेंटर आम्ही चालू केलं आहे. आणि तिथे पूर्णपणे आता ही प्रॉब्लेम्स जे रोबो आहेत ते टेस्ट केले जातील आणि मग प्रत्येक वेळेला ते PDKVच्या इथे कापूस लागवड केली आहे. आम्हाला त्यांनी 1 एकरचा प्लॉट दिला आहे स्पेशल टेस्टिंगसाठी आणि नंतर मग बाकीच्या क्षेत्रात सुद्धा टेस्ट केलं जाईल. इथलं टेस्ट झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लागवडीचे प्रत्येक ठिकाणी लागवडीचे वेगवेगळे प्रकार
म्हणजे काही ठिकाणी 3x3 केलं जातं, काही ठिकाणी 3x2 केलं जातं, काही ठिकाणी हाय डेन्सिटी केलं जात आहे आणि काही ठिकाणी अमृत देशमुख पॅटर्न जो आहे तोही केला जातो. प्रत्येकाचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत आणि त्यातून सुवर्ण मध्य साधून आणि त्याचबरोबर जोश यंत्रमानव वापरून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढत आहे, उत्पन्न वाढवणं हे जरी आपला उद्देश असलं तरी खरं उद्देश असलं पाहिजे की त्याचा शेतकऱ्यांचा नफा कसा वाढवता येईल. म्हणजे उत्पन्न वाढत राहील आणि जर नफा वाढला तर ते शेतकऱ्यांना हवं आहे. मी प्रेझेंटेशन चालू करतो. सुरुवातीला मगाशी बोलल्याप्रमाणे 15 मिनिटं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. मला एक अर्धा तास आहे ना सर? म्हणजे मी दिवसभर बोलेन पण ओके. तर आताच सरांनी सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की यंत्राची क्षमता असते की जे यंत्र मानवी बुद्धीचं अनुकरण करू शकतं त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. अगदी सोप्या भाषेत त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंग्लिशमध्ये AI. मी नेहमी शेतकऱ्यांशी बोलताना नेहमी ही गोष्ट सांगतो, AI म्हणजे आई. आपण नेहमी मराठी सिनेमांमध्ये दादा कोंडकेंची प्रेमळ नेहमी पाहिलेली आहे. तुमची जमीन ही काळी माती ही सुद्धा आईच आपण मानतो. ही सगळी प्रेमळ आई असते आणि ही जी आई आहे AI कृत्रिम बुद्धिमत्ता ही जी आई आहे ती बुद्धिमान आई आहे आणि ती आई प्रेमळ आहेच कारण ती शेतकऱ्यांचा फायदा म्हणून देणार आहे आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता वापरून तुमचं शेतामधलं उत्पादन वाढवणार आहे आणि नफाही वाढवणार आहे. आता मी मगाशी बोललो की उत्पन्न टेस्ट होऊन नफा कसं वाढवता येईल. तुम्हाला हा प्रश्न नाही पडला असेल की आहेतच लागवड चालू करून पण तुमचा फायदा वाढेल. तर ते म्हणजे तुमचा लागवडीचा जो खर्च आहे तो खर्च आपण या यंत्रमानवावर वापरून कमी करणार आहोत. आता त्याच्यातला काय खर्च आहे ते आपण बोलूच त्याच्याबद्दल बोलताना. कृत्रिम बुद्धिमत्ता AI वापरून केलेली शेती, AI फॉर ऍग्रिकल्चर, याला अचूक शेती किंवा स्मार्ट अँड प्रिसिजन ऍग्रिकल्चर. थोडं इंग्लिश वापरेल मी कारण थोडं टेक्निकल पण सगळं मराठी तिथे आहे. तर अचूक शेती म्हटलं जातं, स्मार्ट अँड प्रिसिजन. तरी शेती कशी केली जाते तर वेगवेगळ्या प्रकारचा डेटा, वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केली जाते. आता सर सेन्सर्स वापरले जातात. वेगवेगळे सेन्सर्स वापरून तुम्हाला जमिनीच्या कसबद्दल माहिती गोळा करता येते. तुम्हाला वेगवेगळे हवामानाचे जे अंदाज आहेत त्याची माहिती गोळा केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पिकाचं जे आरोग्य आहे त्या आरोग्याची माहिती गोळा केली जाते आणि ही जी माहिती गोळा केली जाते ती वापरून तुमची लागवड केली जाते. त्याच्यामध्ये कधी फवारणी करायची, किती पाणी द्यायचं, किती खत द्यायचं, केव्हा द्यायचं, हे सगळं तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता सांगते. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून बनवलेले यंत्रमानव रोबोट
हे काम स्वतः करतात आणि ही माहिती वापरून काम केलं जातं त्याला आम्ही नेहमी कलेक्टिव्ह विजडम असं म्हणतो. म्हणजे हे एका आणि दुसऱ्या माणसाच्या म्हणजे मला माहिती आहे कोणतरी एक जण आहे तो हवामानाचे अंदाज ज्योतिषासारखे सांगतो आणि ते तुम्हाला मदत करत नाही. पण जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला जेव्हा काही सल्ला देईल तो सल्ला देताना खूप माहिती वापरून मग तो सल्ला दिला जातो. कलेक्टिव्ह विजडम म्हणजे समजा एका खेड्यामध्ये जर 5,000 लोक आहेत तर 5,000 लोकांचा अनुभव वापरून शेती कशी करायची, केव्हा करायची आणि कुठली करायची हे सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता सांगते. आणि हेच आपण आपल्या जोश रोबोमध्ये वापरलेलं आहे. त्याला कलेक्टिव्ह विजडम म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी दिलेले निर्णय त्यांनी दिलेला सल्ला हा शक्यतो चुकत नाही. हे आपण आता बोललो की त्याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचं जे पीक आहे त्याची देखरेख केली जाते, त्याच्यावर फवारणी कधी करायची, त्याला पाणी कधी द्यायचं हे सगळं सांगितलं जातं. मग याचा फायदा काय? तर ह्याच्या सगळ्यात महत्वाचा फायदा आहे म्हणजे कुठलंही जर तुम्ही यंत्र वापरला त्याचा तुम्हाला फायदा तुमचं शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे, तुमचं लागवडीचा खर्च कमी झाला आणि ते जेव्हा तुम्ही उत्पादन वाढवता लागवडीचा खर्च कमी करता त्यामुळे आपोआपच तुमचा फायदा वाढेल आणि तेच शेतकऱ्यांना आज हवं आहे. माझ्या प्रेझेंटेशनवर मी काही गोष्टी दाखवल्या की मी जवळपास आतापर्यंत 10,000 ते 12,000 शेतकऱ्यांशी मी स्वतः वैयक्तिक बोललेलो आहे. कापसाची शेती, इतर द्राक्षाच्या शेतकऱ्यांची सुद्धा मी आता काही बरेच मोठी सेमिनार घेतली. तर मला एक लक्षात आलं की शेतकऱ्यांची ही शेवटची पिढी आहे. शेतकऱ्यांनी कुठलाही शेतकरी 50 वर्षापेक्षा कमी वय असलेला आज तरी कुठे पाहिला नाही. आणि जेव्हा मी शेतकऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांना विचारलं तुमची मुलं शेती करणार का, तर त्याचं उत्तर हे नेहमी नाहीच होतं. मग शेती कोण करणार, कसं करणार, आणि त्याच्यासाठीच आम्ही हे यंत्रमानव चालू केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा उपयोग आहे यंत्रमानवाचा की तुमची जी मजुरावर तुम्ही जे अवलंबून राहता. आज मी खर्च काढला, कापसाच्या शेतीचा खर्च, लागवडीचा खर्च काढला वर्षात जवळपास 60% खर्च जो आहे हा केवळ तुम्हाला मजुरावर खर्च होतोय. आणि शेतकऱ्याची जी स्थिती आहे ती खरोखर वाईट आहे. मी एक पुढचं स्लाइड दाखवतो तुम्हाला. हे मी नेहमी सगळ्यांशी प्रेझेंटेशन मध्ये माझ्या दाखवलेलं आहे. आज शेतकरी शेतमजुरासमोर झुकलेला आहे आणि बरेच वेळा असं होतंय, बऱ्याच ठिकाणी मला लोक फोटो पाठवतात, आमचं शेत जरूर चाललंय पण कापूस वेचायला माणसंच नाही. जर तयार होतील तर ते जवळपास तुमच्याकडे 50% मागता येतात. जर तुम्ही 55 रुपयाला विकत असाल तर ते जवळपास 25 ते 30 रुपये किलो तुमच्याकडून मजुरी मागताय. आणि ही परिस्थिती फक्त इथेच आहे असं नाही, पूर्ण महाराष्ट्रात आहे. उत्तर महाराष्ट्रात पाहिजे, मराठवाड्यामध्ये पाहिलेलं आहे. तर त्यासाठी मग आम्ही 4 वर्षापूर्वी कंपनी चालू केली. त्यावेळेला मी बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलतो, त्यांच्याकडून त्यांचा खर्च किती येतो लागवडीचा ते लिहून घेतलं
प्रत्येक स्टेप मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा किती वेळ जातो, किती खर्च जातो, त्याचं पूर्ण मी वेळापत्रक बनवलं. आणि ते करताना माझ्या लक्षात आलं की जर शेतकऱ्याला आपण मदत करायची असेल तर नुसतं एकच यंत्र म्हणून चालणार नाही, तर पूर्ण पेरणी ते वेचणी हे पूर्ण काम करणारा यंत्रमानवच शेतकऱ्याचं भलं करू शकेल. आणि त्या दृष्टीने आम्ही काम चालू केलं. खूप लोकांनी मदत केली, म्हणजे पंजाब कृषी विद्यापीठाने मदत केली. तुम्हाला कदाचित शेतकरी संघटनेत जे लोक आहेत त्यांना अरविंद नायकांची बाबूजी माहिती असतील, ते तर माझे मेंटर आहेत. म्हणजे आजपर्यंत जिथे जिथे मी जातो तिथे तिथे ते आलेले आहेत. आजच त्यांना काही काम असल्याने तिथे येऊ शकत नाही, नंतर अगदी दिल्ली पासून हैदराबाद पर्यंत ते मला देतात. तर त्यांनी खूप मदत केली मला. खूप गव्हर्नमेंटच्या लोकांनी मदत केली, सगळ्या मंत्र्यांनी मदत केलेली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला बक्षीस दिलाय आणि त्यामध्ये त्या कार्यक्रमात बोलताना आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 20 मिनिटं आमच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली आहे की आमच्या प्रोजेक्ट मध्ये काय बोलतो आणि त्याचा काय फायदा होतो. त्याचे काही व्हिडिओज आहेत ते मी नंतर तुम्हाला शेअर करेन. पण आमचा मुख्य उद्देश हेच आहे की उत्पादन क्षमता वाढवून नफा वाढवणे आणि त्यासाठी आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतोय, रोबोटिक्स वापरतोय आणि कॉम्प्युटर विजन म्हणजे कॉम्प्युटरची दृष्टी वापरून आम्ही सगळं बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये आता हा डेटा मी तुम्हाला काही सांगायची जरूर नाही, तरी आता बरेच लोक विचारतात तू टोमॅटो का नाही करत, तू ऊस का नाही करत, कापूस का. तर 60 लाख शेतकरी आहेत भारतामध्ये. 14 मिलियन हेक्टर्स म्हणजे 140 लाख हेक्टर्स जमिनीवर उत्पादन आपल्या इथे केलं जात आहे. पण दुर्दैवाने आज आपण जगामध्ये सगळ्यात कमी उत्पादन करणारा देश आणि सगळ्यात कमी नफा मिळवणारा शेतकरी आज अशी आपली ओळख आहे. शेतकरी पूर्णपणे नाराज आहे. आपण काही आत्महत्येची घटना सुद्धा दरवर्षी वाचतो. आणि आताच म्हटल्याप्रमाणे ही शेतकऱ्याची शेवटची पिढी आहे असं माझं मत आहे. जर चुकीचं असेल तर खूप चांगलं होईल, पण ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही यंत्रमानव बनवणार आहे. त्याच्यामध्ये मगाशी बोललो कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, कॉम्प्युटर विजन, कॉम्प्युटरची दृष्टी आहे, रोबोटिक्स आहे, यंत्रमानव आहे. आणि हे काम करताना आपण पेरणी जी इंटेलिजंट आहे, म्हणजे नुसतं नाव तुम्ही जे पेरणी करता तसं नाहीये. तर आपण कॉम्प्युटरवर एक मोबाईलवर एक ऍप बनवला की तिथे तुम्ही रो मधलं डिस्टन्स बदलू, तुमच्या ओळीमधलं डिस्टन्स जे अंतर आहे ते बदलू शकता. तुमचं 2 रोपांमधलं डिस्टन्स आहे 6 इंच आहे, 12 इंच आहे का 18 इंच आहे किंवा 24 इंच आहे, तुम्हाला जे आवडते तुम्ही तुमच्या फोनवर सेट करू शकता आणि त्याप्रमाणे ते पेरणी यंत्र पेरणी करतं. नंतर आमचं विंधन करणारं रोबो आहे वीड मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जवळपास 500 वीड्स 500 टन शोधू शकतो आणि कापसापासून त्यांना वेगळं करू शकतो. आणि जिथे तण असेल तिथेच आम्ही तणनाशक स्प्रे करतो. त्याच्यामध्ये पुन्हा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली. ते करताना आम्ही बघतो कुठे तण आहे आणि जिथे तण असेल तिथेच फक्त तणनाशक स्प्रे केल्याने जवळपास 80% केमिकलला 80% तणनाशक वाचतंय. त्याची आम्ही टेस्टिंग केलेले आहे आणि आम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत.
हे करताना आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली आणि कॉम्प्युटर विजन वापरली आणि फक्त जिथे तण असेल तिथे स्प्रे केला नाही. तुमचं फक्त केमिकल वाचतंय, खर्च वाचतो असं नाहीये, तर तुमची जमीन वाचतीये. तुमच्या जमिनीचा कस तो कमी होत चाललाय केमिकल्स वापरून, रसायन वापरून जो तुमचा कस कमी होत चालला आहे, तुमची नापिकी वाढत चालली आहे, तर ते सुद्धा आपण हे करू शकतो, सुधारू शकतो. तुमचं एन्व्हायरमेंट जे आहे, म्हणजे बरेच जणांनी मला प्रश्न विचारला की हे आम्ही ड्रोन वापरून करतो, ड्रोन मध्ये आमचं खूप बरोबर होत आहे, रोपरी ड्रोन फास्ट होणार नाही असं त्यांचं म्हणत आहे. आता ड्रोन हा विषय आहे तो थोडा नाजूक विषय आहे, कारण गव्हर्नमेंट कोट्याने पैसे देते सबसिडी मध्ये, पण काही 1-2 वर्षातच तुम्हाला त्याचा दुष्परिणाम जाणून येते. तो आता मी विषय तो घेत नाही, पण आपला जो रोबो आहे तो जिथे तण आहे तिथेच फक्त तणनाशक स्प्रे करेल, तुमची जमीन वाचवेल, तुमचा खर्च वाचवेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला कधी कधी जी विषबाधा होते ती सुद्धा त्यांनी होणार नाही, कारण शेतकरी पूर्णपणे लांब असणार आहे आणि अगदी जवळून त्याचा स्प्रे केल्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तणाला. आता बरेच वेळा तुम्ही काय करताय की वरतून तुम्ही स्प्रे करताय, तर वरतून स्प्रे करताना तिथपर्यंत जाऊन त्याचा तेवढा परिणाम होत नाही. हा अगदी जवळ एक अर्ध्या फुटावरून स्प्रे केला जातोय, त्याला मी टार्गेट स्प्रे असं म्हणतो. तर त्यामुळे तुमचं हे होत आहे. दुसरं रोबो आहे, म्हणजे तिसरा पेरणी झाला, दुसरा विज्ञान झाला, तिसरा आहे रोग व्यवस्थापन करणार. याच्यामध्ये सुद्धा आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली. जिथे तुमचा शत्रू किडा आहे तिथेच फक्त कीटकनाशक स्प्रे केलेलं आहे. उदाहरणार्थ समजा तुमच्या इथे मधमाशी आहे, की मधमाशी शत्रू किडा नाहीये, मित्र किडा आहे, तर मधमाशीवर कीटकनाशक स्प्रे केलं जाणार नाही. पुन्हा जिथे आवश्यक आहे तिथेच, म्हणजे मी उदाहरण सोपं देतो की तुमच्या बोटाला जर जखम झाली असेल तर तुम्ही पूर्ण शरीराला मलम लावत नाही, तुम्ही पूर्ण शरीराला औषध लावत नाही. तसंच टेक्नॉलॉजी वापरून जिथे कीटक आहे तिथेच कीटकनाशक स्प्रे केले जाते, जिथे रोग आहे तिथेच केमिकल स्प्रे केले जाते. जेवढं आवश्यक आहे तेवढंच न्यूट्रिशन स्प्रे केलं जात आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच खत सुद्धा टाकलं जाईल आणि त्यामुळे पुन्हा फायदा तुमचा आहे की तुमचे खर्च वाचतोय, त्यामुळे तुमचा उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढतो. आणि त्या शेवटचं लास्ट कॉटन हार्वेस्टर, कापसाचं वेचणी यंत्र, हे आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केलेलं आहे. याचे व्हिडिओ युट्यूबवर दिसतील, पण फक्त आमचेच व्हिडिओ दिसतील. आजपर्यंत जगात कोणीही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कापसाचं वेचणी यंत्र बनवलेलं नाही. हे जगात पहिल्यांदा केलेलं आहे. हे करताना आम्ही पहिल्यांदा आमच्या डोळ्यासमोर कॉम्पिटिशन होती, स्पर्धा होती ती जॉन डिअरची, आणि जॉन डिअर सारखं वेचणी यंत्र जो मिळतं आहे, तर मग हे यंत्र का बनवायचं हा नेहमी प्रश्न आम्हाला विचारला जायचा. मग तेव्हा आम्ही शेतकऱ्यांशी बोलतो लक्षात आलं की जर जॉन डिअरचं वेचणी यंत्र तुम्ही वापरा, आता शक्तिमान सुद्धा आणलं ते वापरा, तर तुम्हाला ते अख्खं ते मेकॅनिकल आहे, त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नाही, तर ते अख्खं शेतच वेचतं आणि मग त्याच्यामध्ये जाऊन जेवढं कापूस पिकला असेल तेवढंच फक्त कापूस काढला जातो. आणि जेव्हा मी
पूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांशी बोललो, तामिळनाडूमध्ये बोललो, मध्य प्रदेशमध्ये बोललो, उत्तर महाराष्ट्रात बोललो, विदर्भात तर खूपच शेतकऱ्यांशी मध्ये बोललं झालं. तेव्हा लक्षात आलं की आज पर्यंत भारतामध्ये जी कापसाची शेती होती आहे त्यामध्ये एकाच वेळी वेचणी करून तुम्हाला 30 ते 40% जास्ती उत्पन्न मिळत नाही. लोकांनी अमेरिकेतून बियाणं आणलं, तिथे त्यांना सांगितलं गेलं की तिथे एकाच वेळी वेचणी केली जाते, तिथलं बियाणं आणलं, ते बियाणं इथे चाललं नाही. आपलं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, वातावरण वेगळं आहे, आपली जमीन वेगळी आहे, आपलं इरिगेशन जे पाणी आहे, तुमच्या तर रेनफेड कोरडवाहू शेती आहे आमच्या विदर्भामध्ये, तर तिथे हे बियाणं तुम्हाला 70-80% सुद्धा कापूस देत नाही, हे माझ्या लक्षात आलं. मग रोग कसा म्हणावा लागेल? जोपर्यंत तुमच्या शेतात एक शेवटचं कापसाचं बोंड आहे तोपर्यंत तो कापूस वेचत राहील आणि 3 महिने असेल तर तुमच्याकडे काही लोक 3 वेळा वेचणी करतात, काही वेळा 4 करतात. अमृत पॅटर्न मध्ये मी मागच्या वेळेला मे मध्ये आलो होतो, पुसदला गेलो होतो, तिथे मे महिन्यात सुद्धा कापूस होते. जवळपास प्रत्येक झाडावर एक 15 तरी बोंड होती. मग अशा वेळी जेव्हा तुम्हाला 3 ते 4 वेचणी करायची असतील तर जसं माणूस करतोय वेचणी, आता माणूस वेचणी कसं करतोय, जेव्हा तुमच्या त्या वेचणी करणाऱ्या बायका शेतात जातात तेव्हा त्या जिथे कापूस पिकला असेल तोच फक्त वेचतात आणि मग पुढच्या झाडाकडे जातात. मग अजून 1-2 आठवड्यानंतर 3 आठवड्यानंतर परत शेतात जातील, जिथे कापूस पिकलेला आहे तो वेचतील. आणि आपला जो यंत्रमानव आहे, आपला जो कापूस वेचण्याचं यंत्र आहे ते तसंच काम करतं. आणि त्याला कधी हात आहे, म्हणजे शेवटी यंत्रमानवामध्ये जर एक हात आहे आणि एक हात साधारण 75 किलो एका दिवशी वेचू शकतो, 50 ते 75 किलो वेचू शकतो. जर आम्ही जे यंत्र हे आणणार आहोत, वेचणी यंत्र आणणार आहोत, जे आता पिढीकिवीत आणलं जाणार आहे ते 4 हाताचं आहे, ते साधारण 300 किलो एका दिवशी वेचू शकेल. तुमचे 4,500 रुपये एका दिवशी वाचले. आणि इथे पुन्हा आपण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतो. जो कापूस, जे कापसाचं बोंड फक्त पिकलेलं आहे तेच फक्त वेचलं जाईल. जर ते पूर्ण पिकलं नसेल, त्याच्यामध्ये थोडं पाणी असेल, त्याचा रंग पिवळा असेल, पिवळसट असतो, त्याला तुम्हाला पुन्हा भावाने मिळतो पाणी असेल तर ते वेचलं जाणार नाही. फक्त पूर्ण फुललेला कापूस तिथे वेचला जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरलेली आहे. आता हे करताना जे वेचणी यंत्र आहे ते इलेक्ट्रिक व्हेकल आहे, बॅटरीवर चालतं. त्याच्यामध्ये बॅटरी असल्यामुळे त्याला तुमचा ट्रॅक्टर लागणार नाही. पण जर तुम्हाला तुमच्याकडे आधी ट्रॅक्टर असेल तर त्यालाही आपण सगळे जे आपले इम्प्लिमेंट्स आहेत, पेरणी यंत्र, रोग व्यवस्थापन आणि वेचणी यंत्र आपण तुमच्या डिझेलवरती इंजिनवर ट्रॅक्टरवर लावू शकतो. पीडीकेवी मध्ये तशाच दोन्ही चालू आहे. पण त्याचबरोबर आम्ही जोश ईव्ही ट्रॅक्टर सुद्धा लॉन्च केला आहे, जो पूर्णपणे बॅटरीवर चालतो आणि सगळ्या आमच्या इम्प्लिमेंट्स बरोबर तुमच्या पेरणी यंत्र, रोग व्यवस्थापन आणि वेचणी यंत्र त्याच्यावर चालतो. आणि तो आम्ही फक्त 4 लाखामध्ये देतो बॅटरी सगळ्या. 3 वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे. तर असे एकूण 5 प्रॉडक्ट्स आम्ही बनवलेले आहेत गेली 3.5-4 वर्षामध्ये. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता कृषी विद्यापीठाला
आपण केलंय की त्याचं टेस्टिंग चालू आहे. आता नेहमी प्रश्न विचारला जातो की आमच्याकडे फक्त एकच एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे, आम्हाला तो रोबो परवडणार कसा? तर रोबोची किंमत आम्ही एवढी कमी ठेवली आहे की पहिल्या वर्षामध्येच तुमचे खर्च केलेले पैसे तुम्ही विकत पैसे देऊन विकत घेतले तर पहिल्या वर्षीच तो वसूल. एकदा पंजाबराव कृषी विद्यापीठाने चाचणी संपवली आणि त्यांनी जर समाधानकारक रिपोर्ट दिला तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आणि आपल्या कृषी मंत्र्यांनी कबूल केले आहे की ते सबसिडीसाठी सुद्धा आपल्याला मदत करतील आणि स्पेशल स्कीम बनवतील. पण तोपर्यंत काय? तोपर्यंत छोट्या शेतकऱ्यांनी काय करायचं? तर छोट्या शेतकऱ्यांसाठी आम्ही रोबो रेंटल भाड्यावर सुद्धा उपलब्ध करून देत आहोत. ते करताना त्यांचं आमचं स्पेशल मॉडेल आहे, त्याला आम्ही CCAS कॉटन कल्टिवेशन ऍज अ सर्व्हिस, म्हणजे कापूस लागवड एक सेवा, असं आम्ही बिझनेस मॉडेल आणलं आहे की जिथे नाबार्ड किंवा बँका प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक खेड्यातून तरुण मुलांना आर्थिक मदत करतील आणि त्याला आम्ही जोश ऍग्री आर्मी असं म्हणतो. जोश ऍग्री आर्मीला बँका मदत करतील रोबो विकत घेण्यासाठी. आणि असे रोबो जसे तुम्ही शहरामध्ये वेगळा असाल तर ओला आणि उबेर सारख्या गाड्या तुम्ही 1-2 तासासाठी 3 तासासाठी बुक करू शकता, त्याचा ऍप असतो. तसा आम्ही जोशचा ऍप बनवला आहे, जोश रोबो ऍप बनवला आहे. त्या रोबोवर तुम्हाला जवळपास त्या ऍपवर तुम्हाला जवळपास कुठे रोबो भाड्याने उपलब्ध आहे त्याची माहिती मिळेल. तुम्हाला पेरणी करायची आहे फक्त तर तुम्ही 18 दिवसासाठी 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी तुमचं जसं क्षेत्र आहे त्याप्रमाणे तुम्ही भाड्याने घेऊ शकता. ज्याचा रोबो आहे जोश ऍग्री मधला जो तरुण आहे तो रोबो स्वतः घेऊन येईल, तोच ऑपरेट करेल आणि तुमचं काम 1 दिवसात 2 दिवसात संपेल. जर निंदन करून हवं असेल, जर रोग व्यवस्थापन फवारणी करायची असेल किंवा तुम्हाला कापूस वेचायचा असेल, हे सगळं काम भाड्यावर सुद्धा करता येईल. म्हणजे छोटे शेतकरी सुद्धा याचा फायदा उपलब्ध करू शकतील आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट entire cotton cultivation and improves productivity and profitability in cultivation, leveraging robotics, computer vision and artificial intelligence. A low-cost EV tractor, AI enables the entrepreneurs. CCAS, cotton cultivation as a service for marginal farmers by renting Josh robot through Josh Agri Army. Our mission Atmanirbhar Gaon and Atmanirbhar Bharat using AI for agriculture. Here is the demonstration of Josh products in the field. Geosh EV tractor is classic example of frugal engineering, suitable for cotton cultivation functionalities including. हा आपला जोश EV ट्रॅक्टर आहे की ज्याच्या ट्रायल्स खूप केल्या गेल्या आहेत आणि हा रेडी फॉर लॉन्च आहे. तुम्ही डिसेंबरमध्ये PDKV मध्ये अकोल्याला तुम्ही बघू शकाल. आणि मग मी काही तालुका प्लेसमध्ये सुद्धा मी EV ट्रॅक्टर्स घेऊन डेमो करणार आहे. आणि हा EV ट्रॅक्टर आहे कुठल्याही